हिंगोली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री 1 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी खरीप पिकांचे नुकसान झाले असून रब्बी पिकांना काही प्रमाणात दिलासा तर काही प्रमाणात फटका बसलाय। त्याचबरोबर सोमवारी तथा मंगळवारी सकाळी देखील पावसाने हजेरी लावल्याने या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पाणी वाहत असल्याचे दिसून आले। तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। हयातनगर भागात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने आणि वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। वसमत तालुक्यातील हयातनगर येथे मध्यरात्री तुफान अवकाळी पाऊस आणि सुसाट वारा झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले। यात प्रामुख्याने कापूस, ज्वारी, तूर, ऊस, हरभरा, गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले। आधी शेतकरी पिकांच्या कमी भावाने आणि सोयाबीनचा उतारा घटल्याने त्रस्त असताना त्यात या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना तडाखा दिल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे। आपला संकल्प विकसित भारत हा कार्यक्रम औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथे घेण्यात आला। दरम्यान मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या केलेल्या कामकाजाचा आढावा तथा विविध योजनेची माहिती, आतापर्यंत केलेली विकासाची कामे याबद्दलची चित्रफित आपला संकल्प विकसित भारत या कार्यक्रमानिमित्ताने दाखवण्यात आलं। यावेळी औंढा पंचायत समिती गट विकास अधिकारी बालाजी गोरे, विस्तार अधिकारी आनंद पुरी, गट शिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले, बीएलओ जोंधळे, ग्रामसेवक सोपनाथ शिंदे, सरपंच रंजना अंबादासराव राठोड यांच्यासह गावकरी, शिक्षक वर्ग तथा विविध विभागातील कर्मचारी, अधिकारी यांची उपस्थिती होती। औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथे दिनांक 27 नोव्हेंबर सोमवारची सायंकाळी 6:30 वाजे दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत चित्ररथाद्वारे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली। यावेळी सरपंच सीताबाई घाटोळे, उपसरपंच तुळसाबाई टारफे, कृषी सहाय्यका संगीता कीर्तने, ग्रामसेवक राम चौधरी, मनोज कांबळे, रवी सोनवणे यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती। वसमत तालुक्यातील टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वसमत शहर येथे शिवम हॉस्पिटल आणि अतिदक्षता विभाग यांच्या वतीने आरोग्य शिबिर एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत डॉक्टर बाळासाहेब सेलुकर यांचे शिवम हॉस्पिटल आणि अतिदक्षता विभाग वसमत यांच्या वतीने दिनांक 28 नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी 12:30 वाजे दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली। यामध्ये अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली। या शिबिरामध्ये हजारो रुग्णांनी लाभ घेतला। यावेळी डॉक्टर, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती। रविवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील 500 मेट्रिक टन साखर भिजल्याने 2 कोटी रुपयांची आर्थिक नुकसान झाल्याची माहिती कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी दिली। रविवार मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतातील पिके, तूर, कापूस, हरभरा या पिकांचे नुकसान झाले। तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। दिनांक 27 तारखेला मध्यरात्री अचानक झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हरभरा, तूर, कापूस, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून मदत करावी यासाठी तहसील कार्यालय येथे तहसीलदार औंढा नागनाथ येथे शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवक औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष आदित्य आहेर, गोपाल मगर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत राबवण्यात येत असलेल्या भारतीय संविधानाचा प्रचार, प्रसार आणि त्या मूलतत्वाचे महत्त्व भारतीय नागरिकांना कळावे या अनुषंगाने संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन असून या दिनाचे महत्त्व नागरिकांना समजावे या हेतूने बार्टी मार्फत संविधान दिन सप्ताह साजरा करीत असताना संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा, परीक्षा आणि इतर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। शिंदे समितीबद्दल रस्त्यावर सभा घेऊन आक्रमकपणे बोलले जात आहे, मात्र कॅबिनेटमध्ये हा निर्णय होताना कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ का बोलले नाही असा संवाद आमदार रोहित पवार यांनी सोमवारी हिंगोलीत उपस्थित केला। सेनगाव तालुका संघर्ष यात्रेनिमित्त आमदार रोहित पवार आले होते। त्या दरम्यान छगन भुजबळ यांना मार्मिक शब्दात त्यांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.